घालवले. पण रियुनियन ज्याला आता म्हणतो, सगळेजण म्हणतात पुन्हा भेटू पुन्हा भेटू, पण तो दिवस येत नव्हता. 5 वर्ष झाली सातत्याने आम्ही प्रयत्न करत होतो. पण यावर्षी म्हणलं भेटायचंच. मग भेटायचं तर कसं भेटायचं, तर आपण सगळेजण तर भेटूयाच, पण ही भेट आपली सामाजिक जाणीवेच्या माध्यमातून करूया. आपण भेटू तर कुठल्या मंगल कार्यालयात नाही, शाळेत नाही, तर आज आपण सगळी पोरं शेतकऱ्याची आहेत. आता सगळी ही पोरं कुणी अधिकारी झाली आहेत, कुणी वेगवेगळ्या क्षेत्रात उद्योजक आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात सगळेजण स्थिरावले, शहरांमध्ये गेले, सगळीकडे गेले. आणि मग ह्या सगळ्या माणसांनी एकत्र येऊन ह्या सगळ्या मुलांनी ठरवलं की आपण आता भेटूया तर शेतीच्या बांधावरती भेटूया आणि आपलं रियुनियन करूया तर शेतकऱ्यांच्या सोबत करूया. केवळ शब्दांच्या माध्यमातून नाही तर काही थोडीशी कृती तरी करूया. म्हणून ही शिवार दिवाळी आज इथं करण्याचं ठरलं. त्याचं कुठं बॅनर ह्या जगात नाहीये, त्याचं काही पत्रिका कुठे छापलेली नाहीये किंवा त्याच्यासाठी काही वेगळे प्रयत्न नाहीये. पण तरी सुद्धा एवढी सगळी माणसं आज इथं आली, एवढे सगळे मित्र, म्हणजे विचार करा की ज्या मित्रांची 20-20 वर्ष भेट होत नाही, ती माणसं सामाजिक दृष्ट्या म्हणून एकत्र आलेली आहेत. 5 वर्ष जे शक्य झाले नाही ते शेतकऱ्यामुळे शक्य झाले. कारण ती भावना आहे प्रत्येकाच्या मनात की आपण यावेळी एकत्र येऊया. आणि मी शेतकऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की तुमच्यामुळे आम्ही सगळे एकत्र येऊ शकलो. मुंबई पुण्याच्या शहरांमध्ये जी राहणारी माणसं आहेत ती सगळी शेतकऱ्यांची लेकरं आहेत. आणि आज जी परिस्थिती टीव्हीच्या स्क्रीनवर बघितली, मराठवाड्यात फोन केला असेल, घरी फोन केला असेल, जे बघितलं, प्रत्येकाचा जीव तिळतिळ तुटतोय की आपल्या बापाची आज अवस्था नेमकी काय आहे. आणि म्हणून ही सगळी मंडळी आज धोंडसाहेब आलेत. त्याची ती मुंबई महानगरपालिकेमध्ये सिनियर इंजिनियर आहेत. त्यांच्या सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी पुढाकार घेतला. आता त्या माणसांना कुणालाच माहित नाही की कुणाला मदत आहे काय नाही, पण त्यांनी सांगितलं आम्हाला मदत करायची. कुणाला चालली आहे माहित नाही, कुणापर्यंत पोहोचणार आहे माहित नाही. पण आज इथं आपण ज्या शेतकऱ्यांना मदत दिली त्या 10,000 रुपयांनी काय होणार आहे का? त्याचं दुःख काय होणार आहे? त्याच्या आयुष्यात ते बदल होणार आहे का? पण एक छोटासा एक आधार तरी, एक छोटासा आधार तरी आपण लिहू शकलो. पूर्ण फुलाची पाकळी. कारण केवळ यांची दुःख दाखवून आणि त्याच्याबद्दलची सहानुभूती दाखवून सगळं काही होणार नाहीये. हॅलो, तर कृतीशील काहीतरी करूया या भावनेतनं ही छोटीशी मदत केली. इथला प्रत्येक शेतकरी मदतीस, त्याचं नुकसान झालेलं आहे, मदत प्रत्येकाला हवी आहे. काही लाख कोटीचं नुकसान झालंय, काही लाख कोटीचं नुकसान झालंय, काही हजार कोटीची मदत आली आहे. हे शक्यच नाही. कुबेर जरी आला, हा देवाभाऊ काय, ते वरचे देवाभाऊ जरी आले तरी कुणाला पूर्ण नुकसान भरपाई देणं शक्य नाहीये. पण अशी हजारो लाखो माणसं आहेत जे आज आपल्या घासातला घास काढून द्यायला आणि ती संवेदना व्यक्त करायला तयार आहेत. आणि त्यापैकीच माझे सगळे मित्रमंडळी सुद्धा आहेत ज्यांनी आज यासाठी पुढाकार घेतला. मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. सुरुवातीपासून मला वाटतं पहिल्या भाषणापासून मी आतापर्यंत सगळ्यांकडून ऐकतोय, मलाच असं झालं की आता माझं नाव घेऊ नका. मी माझं काम केलंय. हा शेतकरी त्या शेतामध्ये जसं पेरणीपासून, नांगरणीपासून काढणीपर्यंत जे त्याचं काम करतो तसं मी माझं काम केलंय. मी काय जगा वेगळं केलं. जे माझं काम आहे, जे माझं कर्तव्य आहे ते प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला यश मिळेल ही आशा आहे. त्या कामाच्या माध्यमातून काही उगवतं का? बियाला काय माहिती, उगवेल, झाड होईल, पुढे काय व्हायचं ते होईल. पण त्याच्यासाठी काम करणं, शेतकऱ्याचं जे काम आहे ते काम आम्ही करतो. शिक्षक शिक्षकाचं काम करतायत, व्यापारी व्यापाऱ्याचं काम करतायत, तसं पत्रकार म्हणून काम करतोय. पण हे काम करत असताना आपल्यातला माणूस मेला नाही पाहिजे, आपल्यातली माणुसकी मेली नाही पाहिजे, आपल्यातली संवेदना मेली नाही पाहिजे. कुणाच्या तरी पायात काटा मोडल्यावर
आपल्याला सुद्धा त्याची वेदना जाणवावी, इतकी तरी संवेदना आपल्या सगळ्यांच्या मनात असायला हवी आणि ती संवेदना आपल्या कृतीतून आपण सगळ्यांनी दाखवायला हवी, एवढाच एक मुद्दा आहे. शेतकऱ्याच्या प्रश्नाबद्दल आपण सगळेजण बोललो. मी माझ्या शब्दात काय सांगायला हवं की आज या राज्यातल्या, या देशातल्या शेतकऱ्याची काय अवस्था आहे. मी तर असं म्हणेन की ह्या सगळे शापित आहेत. आजची इथली शेतकऱ्यांची अवस्था जर बघितली ना, त्या शेतकऱ्याची अवस्था बघितल्यानंतर असं वाटतं की माणसाला काहीतरी प्रचंड त्यानं कर्तृत्व केलेलं असेल म्हणून मानवी जन्म मिळाला असेल सगळ्या जीवांमध्ये, पण शेतकऱ्याच्याच वाट्याला एवढं दुःख का आणि एवढी वेदना त्याच्याच वाट्याला का? सहू बाजूने तो घेरला गेला, सहू बाजूने असं एक दार नाहीये ज्या दारातून तो बाहेर पडेल आणि सुखाचा आणि आनंदाचा क्षण त्याला अनुभवता येईल. तुम्ही बघा, एकानंतर एक संकट आहेत आणि या संकटाशी दोन हात करत मी तर मला कौतुक वाटतं की आम्ही सगळे नोकरदार लोक, आमच्या आयुष्यामध्ये थोडं जरी दुःख आलं तर आम्ही डिप्रेशन मध्ये जातो, आम्हाला अस्वस्थ वाटायला लागतं. प्रश्न कसा सोडवायचा याच्याबद्दल मनात विचार येतो, आपण कसं उभं राहायचं असं वाटतं. पण एका वर्षात एक गारपीट, एक अतिवृष्टी, त्याच पावसाळ्यात दुष्काळ, त्याच्यातच सगळी संकट सगळी उभं करून काय त्या माणसाचं धैर्य असेल की तो पुन्हा नांगरायला जातो. आणि आज शेतकऱ्याची इतकी वाईट अवस्था असताना सुद्धा त्याचं ते धैर्य तुटत नाहीये. मला वाटतं त्याच्यासारखा योद्धा कोणी नाहीये या जगामध्ये. पण या योद्ध्यांच्या बद्दल काम करत असताना एक पत्रकार म्हणून माझी जी भूमिका आहे ती भूमिका आहे की माध्यम म्हणून तिथपर्यंत पोहोचवणं, सरकारपर्यंत ते पोहोचवणं, परिणामकारकरित्या ते पोहोचवणं. आणि हे पोहोचवण्यासाठी काही वेगळं सांगायची काय गरज नाही. माझे वडील इथे बसलेले, आपण सगळे शेतकरी आहेत, शेतकऱ्याची मुलं आहेत. आणि ही दिवाळी आहे ना, ही दिवाळी आपल्याला शिकवते, ही दिवाळी प्रेरणा आहे, ही दिवाळी आपल्याला परिस्थितीची जाणीव करून देणारी आहे. मला वाटतं आता आपल्या सगळ्यांच्या घरांमध्ये दिवे आता आले, हे आमच्या पिढीत आता गेल्या 5-10 वर्षात आले. गौरीच्या खांडावर रॉकेल टाकून दिवे पेटवणारे आपण सगळेजण शेतकऱ्याचे, बरोबर. आपली जी पिढी आहे सगळं बघितलंय नाही. कापूस वेचायला जायचो, आता कापूस राहिला नाही. कापूस वेचणी दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये कापूस वेचल्याच्या नंतरच आपल्याला नवे कपडे मिळायचे. शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये शेतकऱ्याच्या पोरांना कपडे कधी मिळायचे? दिवाळी दसरा. दिवाळी दसऱ्याशिवाय त्याला कपडे असतात का? अजिबात नाही. कारण सुगी येईल आणि त्या सुगीवर 2 कपडे घेऊ आणि आपल्या लेकरा बाळांना चांगलं दाखवू. आता काय नोकरदार वर्गात त्यांना मॉल उघडाच आहे ना, 12 महिने उघडाय शॉपिंगला, सॅटर्डे संडे शॉपिंग सुरू आहे. पण शेतकऱ्याची शॉपिंग ही त्याच्या सुगीवर आहे. पण आज ऐन सुगीमध्ये आणि ऐन दिवाळीमध्ये त्याच्या शिवारात एवढा अंधार दाटलाय, एवढा अंधार दाटलाय की त्याला पुढचं काही दिसत नाही. आणि म्हणून त्याच्या ह्या शिवारामध्ये एक पंक्ती तरी आपण लावूया आणि किमान आम्ही आहोत, आम्ही काही करू शकणार नाही तुमच्यासाठी. म्हणजे तुमचं एवढं मोठं दुःख आहे, एवढं मोठं नुकसान आहे, ते सगळं नुकसान बरोबर कुणी शक्य नाहीये. पण केवळ बा शेतकरी आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, तू एकटा नाहीयेस, तू लढतोयस, तू लढ, आम्ही तुझ्या सोबत आहोत, एवढं तरी सांगूया. या उद्देशानं आम्ही सगळे मित्र एकत्र आलो आणि शेतकरी आणि सगळे नोकरदार अशा प्रकारचा मिळून हा कार्यक्रम इथं होतोय. सुशीलने त्याच्यासाठी पुढाकार घेतला. सुशील खूप खूप धन्यवाद. आणि हा कार्यक्रम खरं करून का बसलो आपण? खरं करून बसण्यामागची सुद्धा एक भूमिका आहे की माणसांची आज बसण्याची सुद्धा पद्धत बदलली. कोण मागे बसलाय, कोण पुढे बसलाय, इथपासून माणसांचं सगळं ठरायला लागलं. आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान ह्यानं केलं. ह्यानं इथं कोण बसलाय, इथं बसण्याची जी स्पर्धा सुरू झाली आणि त्या सगळ्याचे बळी आपण सगळेजण ठरलो. ही स्पर्धा सगळी ह्याची.
इथं जाऊन प्रत्येकाला उभं राहायचंय, इथं जाऊन त्याच्या रांगेत बसायचंय आणि ही सगळी स्पर्धा झाली. पण इथं गेलेला माणूस इथल्या माणसांना विचारला, ही जी दरी निर्माण झाली आहे इथं बसलेला आणि इथं बसलेला, ही दरी जोपर्यंत सांधणार नाही तोपर्यंत मला वाटतं ही खूप छोटी गोष्ट पण खूप मोठी गोष्ट आहे. या दरीने सगळं शेतकऱ्यांचं वाटोळं केलेलं आहे. शेतकऱ्याचा पोरगाही जेव्हा वर जाऊन बसतो तेव्हा तो खालचा राहत नाही, शेतकऱ्याचा तो उरत नाही. ही अतिशय दुर्दैवी वेळ आहे. म्हणून आम्ही आज मी थोडस हे काय आहे नाद लागलाय म्हणतो, नाद लागलाय काय काही म्हणू देते मी जे बोलायचंय. म्हणजे जेव्हा या राज्याच्या कृषी मंत्र्यांनी एक वक्तव्य केलं, ते असं म्हणाले की मला ओसाडगावची पाटीलकी गेली. बरोबर आहे ना? मला सांगा का का त्यांनी कृषी मंत्री व्हायला हवं? अरे गिळायचं काहीतरी द्यायला पाहिजे. हे मागणारे लोक ह्यांच्या शिवारात काही राहिलं नाही, ह्यांची पाटीलकी आपल्याला देणं म्हणजे त्या बिचाऱ्याने एवढे पैसे खर्च केले असतील, एवढं काय काय केलं असेल आणि पुन्हा त्याला कृषी मंत्री पद म्हणजे ओसाडगावचीच पाटीलकी. शिक्षा आहे ना ती, शिक्षेतून मुक्त झाले ते. नाही नाही, मी एक सांगतो, वैयक्तिक नाही, तळपायाची आग मस्तकात जाते. खरं सांगतो, जेव्हा या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या बद्दल इतकं राज्यकर्ते असंवेदनशील वागतात तेव्हा तळपायाच्या आग मस्तकात जाते. असं वाटतं कधी एकदा 8 वाजतात आणि कधी एकदा उभा राहतो. आणि कारण हिम्मत झाली नाही पाहिजे, हिम्मत झाली नाही पाहिजे की या राज्यातल्या शेतकऱ्याची अशी दयनीय अवस्था असताना त्याच्या जखमीवर मीठ सोडण्याची. ही जी इथली सगळी शेतकऱ्याची पोरं आहेत पण ती राहिली नाही, मग ते राज्यकर्ते असतील किंवा प्रशासनातले असतील, दुर्दैव हे आहे. आणि इथं सुट्टी कुणालाच नाहीये. तुम्ही म्हणालात किती दिवस आहे तुमचं मला माहित नाही, पण मीही तुम्हाला सांगतो आजचा दिवस शेवटचा आहे. आजचा दिवस शेवटचा आहे असं समजून जोपर्यंत काम करणार नाही पत्रकार, तोपर्यंत त्याच्यात धमक येणार नाही, त्याच्यात हिंमत येणार नाही. 4 कवडीची नोकरी म्हणजे सगळं नाही आणि जीव म्हणजे सुद्धा शेवटी सगळं नाही. अनेक पत्रकारांनी बलिदान दिलं. अहो गावातल्या साध्या टपरीवाल्याच्या विरोधात बातमी द्या, ती उद्यापासून म्हणतो याची बघतो म्हणून म्हणतो की नाही? वाळू माफियाला थोडा एक अर्ज द्या, ते म्हणते ह्याला कधी टँकर खाली घेतो ट्रॅक्टर खाली घेतो बघ कळत नाही. आता राज्याला म्हणलं सोपं आहे का? पण हे सोपं काय माहितीये? शेतकऱ्याच्या पोराला हिंमत शिकवावी लागत नाही, अजिबात हिंमत शिकवावी लागत नाही. कुणाच्या बापाला घाबरू शकत नाही, कारण त्यानं पायात काटे मोडून घेतलेले आहेत, त्यानं सगळं सहन केलं बापाच्या सोबत. पोराला शिकवावं लागतं का? त्यामुळे आज राज्यामधली जी परिस्थिती आहे त्या राज्यातल्या परिस्थितीमध्ये अतिशय प्रामाणिकपणे एक गोष्ट सांगतो, गेल्या काही दिवसात सगळ्यात मोठी गोष्ट जर कुठली मोडून काढण्याचं काम केलं असेल तर या राज्यातल्या टीव्ही वरती शेतकऱ्यांच्या प्रश्नाला टीआरपी नाही हे खोडून काढलंय या राज्यातल्या शेतकऱ्यांनी. रात्री 8 वाजता प्राईम टाइमला शेतकऱ्याच्या बातम्या बंद झाल्या होत्या. दाखवायचंच नाही शेतकरी, दुःख तर सोडून द्या. पण रात्री 8 वाजता बोलू बोलू धुवण्याचा जो कार्यक्रम सुरू केला आणि तुम्ही शेतकऱ्यांनी जो त्याला प्रचंड प्रतिसाद दिला, आज टीआरपी वाले सुद्धा म्हणतात बापरे. मग माझा आज सांगणं आहे शेतकऱ्याच्या सगळ्या पोरांना, मी सातत्यानं सांगतोय शेतकऱ्याच्या पोरांना माझं आवाहन आहे, बापाच्या पैशातून किंवा स्वतःच्या पैशातून 1000 रुपयाचं जे आपण 1 GB टाकतो ना, त्यातलं ते तुम्ही जीबी राजकीय नेत्यासाठी कमेंट केल्यानंतर ज्या तडफेनं तुम्ही खाली जाऊन त्याला प्रत्युत्तर देता ना, माझ्या नेत्याला बोललं म्हणून जे आग लागते ना पोटात, माझ्या नेत्याविरोधात कमेंट केली म्हणून. अरे तुमचा बाप वाहून गेला, तो बर्बाद झाला,
त्याच्यासाठी एक कमेंट करावी पोरांना वाटत नसेल तर आमच्या पोरांचं दुर्दैव आहे. त्यांना जी भाषा कळते त्या भाषेत आम्हाला बोलावं लागेल. आज सोशल मीडियाचा जमाना आहे. सोयाबीनचा भाव या महाराष्ट्रात ट्रेंडिंग मध्ये आला पाहिजे. त्यांना ट्रेंडिंग कळतं ना. ट्रेंडिंग कोण येते? भुरटे ते मुंबईतले उर्फी जावेद पासून असे कमी कपडे घातलेले लोक ते ट्रेंडिंग मध्ये. शेतकऱ्याची बातमी होऊ शकत नसेल तर हे दुर्दैव आहे. त्यामुळे आज शेतकऱ्याच्या मुलांनी सुद्धा या सोशल मीडियाचा वापर आपल्या बापासाठी केला पाहिजे. काय हरकत आहे मला सांगा? अवघड आहे? अवघड आहे. नेत्यांसाठी किती इमानतदार लढतात आपली पोरं. अहमदपूर मधून निघाला नेता म्हटल्यानंतर ह्याची तगमग इथपासून होते. महाराष्ट्राचं साहेब आहे, साहेब साहेब साहेबाच्या पायात घातलं सगळं. साहेब काय म्हणतो? हा सॅनिटायझर ना हात धुतो. हात दिला होता शेतकऱ्याच्या पोरांनी. ही परिस्थिती बदलली पाहिजे आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी शेतकऱ्यांनी सगळ्यात महत्वाचं आहे. मी थोडं धाडसानं बोलतोय पण सगळ्यांनी कान देऊन ऐका प्लीज. माझे हात जोडून विनंती आहे. जातीसाठी नाही मातीसाठी लढायला ज्या दिवशी सगळे शेतकरी उभे राहतील ना या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कुणाच्या दारात जाऊन भीक मागायची वेळ येणार नाही. या शेतकऱ्याला कुठल्या अनुदानाची गरज नाहीये, त्याला पिकविण्याची गरज नाहीये, कुठल्या मदतीची गरज नाहीये, कुठल्या रांगेत जाऊन उभं राहायची गरज नाहीये. जगाचा पोशिंदा जर बिस्किट पुण्यासाठी रांगेमध्ये उभा राहत असेल ना जगाला पोचणारा याच्यासारखं दुर्दैव नाही पण त्याला बिस्किट पुण्यासाठी उभं केलं गेलं. आम्हाला कळत नाही हो. तुम्ही म्हणाला ते अगदी बरोबर आहे. झेंड्यांच्या मागे आम्ही सगळेजण लागलो. झेंड्यांनी आज माणसात माणूस ठेवला नाही. आज मातीचं दुःख मातीची वेदना इथं प्रत्येक जण बोलतोय. पण तीच गोष्ट आहे निवडणूक आली की जातीचा प्रश्न होतो. हे होता कामा नये. शेतकऱ्यांनी आणि शेतकऱ्याच्या पोरांनी जागृत होणं. आज मला एक दुःख वाटतं. शरद जोशींच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र एका हाकेवरती उभा करेल अशा नेतृत्वाची उणीव आम्हाला सुद्धा जाणवते. लढणारी नक्की माणसं आहेत, लढतायत आणि आम्ही सांगतो त्यांना तुम्हाला प्राईम टाइमला यायचंय. तुम्हाला व्यासपीठ आम्ही देतो. तुम्ही बोला शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती. किती दिवस आहे माहित नाही. मी पुन्हा सांगतो बरं किती दिवस नाही तर सगळ्यात शेवटी शेतीचा सातबारा कोणी काढून घेणार आहे का? तुमचा निखिल वागळे होऊ नये म्हणजे बस आम्हाला एवढं वाटतं. तो जरी झाला मी तुम्हाला आज शब्द देतोय रानातून आमच्या वडिला शेती आहे ना तिथे उभं राहून बोलू. बोलणं थांबवायचं नाही. तो जमाना गेला आता की फक्त आपल्याला टीव्हीची स्क्रीन लागते. एक मोबाईल फक्त तुमच्या बोलण्यात काय पाहिजे? प्रामाणिकपणा पाहिजे. फक्त जे बोलताय ना ते इथून पाहिजे. या महाराष्ट्रातला शेतकरी या महाराष्ट्रातला सामान्य माणूस मी विचारही करू शकत नाही. इतकं प्रेम या महाराष्ट्रामध्ये, इतकं प्रेम. त्याच्यातून मी मरेपर्यंत मी काही जरी केलं शेतकऱ्यांसाठी तरी त्या प्रेमातून कधीच उतराई होऊ शकणार नाही. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी एक ठरवलं आपण काहीतरी आता करूया, कृतिशील करूया. हा महाराष्ट्र, या महाराष्ट्रातले सगळे नोकरदार, सगळी माणसं उभी आहेत. पण सामाजिक दृष्ट्या या महाराष्ट्रात काहीतरी उभं राहणं गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी जे निर्माण करायचं असेल, आज सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांच्या बद्दल सगळ्यात मोठी अडचण आणखीन काय? त्याची दवाखान्याची अडचण राहते. लय बारीक अडचण, लय बारीक. पण एवढ्या बारकुशा अडचणीसाठी सुद्धा तो इतका घाई कुठलेला असतो. सरकारच्या योजना येतात, एवढं सगळं येतं. पण मेडिकलच्या क्षेत्रामध्ये आपण शेतकऱ्यांना काहीतरी मदत करण्यासाठी पुढाकार घेऊया. पुढच्या काळामध्ये जिथं संकट येईल तिथं त्याला आधार देण्यासाठी उभं राहूया. सामाजिक प्रश्न जिथं उभा राहील तिथं भूमिका घ्यायला उभं राहूया.
जाती पातीच्या धर्माच्या सगळ्या भिंती तोडूया आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं आता आपण सामाजिक क्षेत्रात सुद्धा ताकदीनं उभं राहूया. आणि ही सामाजिक क्षेत्रातली ताकद आपल्याला एक व्यासपीठ लागतं, एक ज्याला आपण म्हणतो माध्यम लागतं. आणि हे माध्यम म्हणून आम्ही एक नवीन प्रयोग केलाय. सुशील 2 मिनिट पुढे. ह्या टेबलवर काय ठेवलंय ह्याचा उलगडा मी आपल्या सगळ्यांना करणार आहे. आणि हा उलगडा महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात आता हे सगळीकडे महाराष्ट्रभर जाईल हे. आणि ही जी पणती आज इथं पेटवतोय आपण, ही पणती या महाराष्ट्रात वणवा घडवेल की काय घडवेल मला माहित नाही, पण ही पणती आज पेटवतोय. आणि ही पणती निश्चितपणे सकारात्मक असेल. ही पणती या राज्यातल्या दीन दलित उपेक्षित पीडित शेतकरी ह्या सगळ्यांसाठी ऊर्जा असेल अशी अपेक्षा आहे. आणि सातत्याने एक विचार होता की आपल्याला काहीतरी करायचंय, पण करायचं काय आणि कसं करायचं हा प्रश्न होता. तर या सगळ्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून घेतलेली आहे. आपली लायकी पण नाहीये आणि आपण त्या नखाची नाही तर त्या कशाचीही काही करू शकत नाही, ते नाव सुद्धा घेऊ शकतो, हीच आपली लायकी आहे. म्हणून आम्ही असं ठरवलं की आपण एक होऊ शकतो. हा जर बदल समाजात घडवायचा असेल, काही करायचं असेल तर आपण मावळा होऊ शकतो. आणि 18 पगड जातीचे सगळे मावळे येऊनच काहीतरी बदल या समाजात घडवू शकतात, काहीतरी समाजाप्रती करू शकतात. त्यामुळे आम्ही सगळे मित्र मावळा बनून आजपासून एका कामाला सुरुवात करतोय. आणि आज हे मावळा फाउंडेशन आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहे आणि ही ओळख असणार आहे. आणि हा मावळा या महाराष्ट्राच्या प्रत्येक संकटात, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन त्याचं काम करेल, आधार देण्याचं काम करेल, मदतीचा हात देण्याचं काम करेल, आवाज उठवण्याचं काम करेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जाती पातीच्या भिंती गाडण्याचं काम ज्या 18 पगड मावळ्याने सुराज्याच्या मदतीने केलं ते सगळं सुद्धा आपल्या सगळ्यांना करावं लागणार आहे. आणि त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना एक आवाहन करतोय की आपण सगळेजण या प्रक्रियेमध्ये जोडले जाऊ शकता. याच्यासाठी काहीच वेगळं करायचं कारण नाहीये. तुम्ही जे करताय ते करत असताना सामाजिक जाणीवेच्या माध्यमातून सामाजिक काम करत आपल्याला जे सहकार्य जे शक्य आहे आपलं रोजचं आयुष्य जगत त्याच्या माध्यमातून आपण काम करायचं आहे. आणि हे काम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचावं, माध्यमांमधून पोहोचावं, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावं ही अपेक्षा निश्चितपणे आहे. आणि पुन्हा एकदा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे सगळे मित्र आज 20-20 वर्षानंतर आम्ही भेटतोय, सगळ्यांना भेटायचंय. अरे पुढे या ना, तुम्ही असं काय थांबलाय तिकडे. आणि तुमच्या सगळ्यांच्यामुळे आमची सुद्धा दिवाळी खूप वेगळ्या पद्धतीने आली. आज पहिल्यांदा शेतकरी आणि हे सगळी शेतकऱ्यांची मुलं अशा प्रकारचा हा कार्यक्रम इथं झाला. या कार्यक्रमाला तुम्ही ज्या पद्धतीनं उदंड प्रतिसाद दिला, म्हणजे मी म्हणालो तुम्हाला कसलंही नियोजन नाही, काहीच नाहीये. पण सुशील, मी किती कौतुक करू मला माहित नाही, पण आज ज्या पद्धतीनं हे सगळं तुम्ही घडवून आणलं त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभारी आहे. बाकी सगळे मित्र तर तुमची टीम सुद्धा काम करत होती, सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. माझे सगळे गुरुजन सुद्धा इथं आलेले आहेत, ज्यांनी शिकवलं, ज्यांनी संस्कार दिले ते सगळेजण इथं आहेत. माझे सगळे मित्र इथं आज आलेले आहेत. आणि आज तुम्हाला लक्षात आलं असेल की मित्रांचा गोतावळा किती मोठा आहे. हा जो प्रचंड मोठा गोतावळा आहे, हा गोतावळा ही सगळ्यात मोठी शक्ती आहे. आणि हा गोतावळा केवळ अहमदपूरचा आहे, हा गोतावळा प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये आहे, महाराष्ट्रभर पसरलेला आहे. आणि एका हाकेवरती उभी राहणारी प्रचंड मोठी शक्ती आहे. आणि या शक्तीच्या बळावरती या राज्यातल्या शेतकऱ्यांचा, या राज्यातल्या दलितांचा, पीडितांचा, उपेक्षितांचा जो आवाज आहे तो आवाज बनण्याचं काम या मावळा प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्रभर नेण्याचं काम आपल्याला पुढच्या सगळ्या काळामध्ये करायचं आहे. आणि महेश, माझे मित्र आहेत महेश डाकणे, त्यांनी एक चांगला लोगो त्याच्यासाठी बनवलेला आहे.
मी तो लोगो तुम्हाला थोडासा दाखवतो. आणि ह्या मावळ्याची जर तुम्ही बघितलं तर तलवार आहे, पण ती तलवार पुढे लेखणी झालेली आहे. खरं तर मावळ्यांनी तलवारीच्या बळावरती सेवा समता सुराज्य निर्माण केलं, पण हे मावळा मात्र लेखणीच्या माध्यमातून, जी लेखणी आमचं सगळ्यात मोठं अस्त्र आहे लोकशाहीतलं, आणि ते अस्त्र घेऊनच मला वाटतं की या सगळ्या कामाला आपण सुरुवात करूया. आणि सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे, ती पोकळी भरून काढण्याचा नक्की प्रयत्न करूया. या सगळ्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा सगळ्या मित्रांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. भेटूया, खूप वर्षानंतर आपली भेट होतीये. आणि आपल्या सगळ्यांचे मनापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आता भेटूया आपण सगळे. दिवाळीचे दिवस आहेत, पण आपण सगळे मिळून दिवाळी साजरी करणार आहोत. जेवल्याशिवाय कुणीही जायचं नाहीये, ही सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. जातीसाठी नाही तर बाकीसाठी महाग घ्या म्हणा की त्यांना हा उद्देश घेऊन या ठिकाणी घोषणा प्रतिष्ठापना झालेली आहे. आणि गेल्या माणसाची सर थोडं मला हे करू द्या, थोडं मागे सारखा की कॅमेऱ्यावर थोडं सगळ्यांना घेऊ द्या व्हिडिओ. कुठे आपण भोजन केल्याशिवाय कोणीही जायचं नाहीत ना. निवडलेल्या माणसाचे दुःख ओले झोलिताना त्या अनाथाच्या आयुष्याला दीप लावून झोपताना या हत्तीप्रमाणे या ठिकाणी कोणती निमित्त केले जाते आहे. शेतकऱ्यांच्या यथावेदनांचं प्रतिनिधित्व ही प्रतिनिधी प्रपंच करणार आहे. सर इकडे हो स्थापना होते. सगळ्यांनी जेवल्याशिवाय जायचं नाहीये, सगळ्यांना विनंती आहे आपण जेवायला थांबायचं. सर हात धरा सर, पलीकडे. ओके सर, इकडे बघा सर. सर एकदा इकडे समोर. ओके काय नाही आपलं शुभेच्छा. नेहमी आणि विशेष औरंगाबादला वसंत सरांना विनंती आहे, कृपया आपण आभार प्रदर्शन या ठिकाणी व्यक्त करावं. दादा आपल्याला विनंती, उपस्थितांचे सर्वांचे आपण या ठिकाणी आभार व्यक्त करावं. या दत्ता आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण आलात त्याबद्दल सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो. विशेषतः या कार्यक्रमासाठी विलासरावजी बडे, शंकरांना धोंडगे सर, उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी आले. शेतकरी आपण आपले मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल या ठिकाणी सर्वांच आभार मानतो. बाहेर गावून या ठिकाणी बाहेर जिल्ह्यातून आलेले सर्व या ठिकाणी आलेले
इथे चिंतक त्यांचेही आभार मानतो आणि